अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेसळ विरोधी कारवाईचा परिणाम आता गुळ बाजारावरही दिसू लागलाय। मुंढेंच्या धसक्याने सांगलीत गुळाला आता नैसर्गिक रंग येत असल्यामुळे ग्राहकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। गुळाला आकर्षक रंग देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांवर निर्बंध आल्याने सांगली मार्केट यार्डात नैसर्गिक रंगहीन आणि रसायनमुक्त गुळाची आवक वाढली आहे। दर्जेदार असूनही फिकट रंगामुळे या गुळाला सुरुवातीला ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही काळ सांगलीतील गुळाची आवक आणि व्यवहार मंदावले होते। मात्र कारवाई कायम राहणार हे स्पष्ट झाल्यानंतर उत्पादकांनी रसायनांचा वापर बंद करून नैसर्गिक पद्धतीने गुळ तयार करण्यास सुरुवात केली। त्यामुळे पूर्वी बाजारात दिसणारा केशरी, पिवळसर आणि लाल रंगाचा गुळ आता जवळपास दिसेनासा झालाय। गुळ अधिक आकर्षक दिसावा म्हणून पूर्वी सोडियम हायड्रोसल्फेट, सल्फर डायऑक्साईड आणि कृत्रिम रंगांचा वापर केला जात होता। या रसायनांवर आता निर्बंध आल्याने नैसर्गिक रंगाचा गुळच सध्या बाजारात उपलब्ध होतोय। सणासुदीच्या काळात रंगीत गुळाला पसंती देणारे ग्राहक सुरुवातीला संशय असले तरी नैसर्गिक गुळाचे फायदे समजावून सांगितल्यानंतर त्याची खरेदी वाढत असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलंय। त्यामुळे ग्राहकांच्यामध्येही समाधानाचं वातावरण आहे। दरम्यान काही ठिकाणी गुळात साखरेची भेसळ होत असल्याची चर्चा असली तरी रंगासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा वापर मोठ्या प्रमाणात थांबल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। 45, 45, 46, 47 पर्यंत आहे, पण ते न परवडणारा भाव आहे। बाहेर तो लाल माल उंच मध्ये चाललाय, तो डिमांड त्यालाच जास्त यायला लागलाय। आमचं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांना स्ट्रिक्ट करा। आता आम्ही जसं सांगलीत अजिबात आणत नाही लाल गुळ, टोटल म्हणजे टोटल बंद केलंय आम्ही। कर्नाटकातनं पूर्ण रायबाग तालुका, हातकणंगले तालुका म्हणजे कर्नाटकातनं 90% गुळ तिथनंच येतो आपला। पण तो आता कसं व्हायलंय, ती गुजरातची व्यापारी म्हणा किंवा हैदराबाद म्हणा, बेंगलोर म्हणा, ते डायरेक्ट अप्रोच होऊन लाल गुळ न्यायला लागलेत। मग ह्या आमच्या गुळाला तसं बऱ्यापैकी डिमांड, क्वालिटी असून खपेना झाला। माझे नाव हरिश्चंद्र सिद्धू पाटील, मी गुळाचा व्यापारी आहे। आणि आता सांगलीमध्ये जे गुळ येतं कर्नाटकातूनच माल येत आहे आणि तो अतिशय चांगल्या प्रतीचा बिगर कलर व्यवस्थित माल येत आहे। त्यामुळे आमच्या गुळाला पण थोडी मागणी वाढलेली आहे। फक्त यात एक बदल केला पाहिजे की कर्नाटकात जो लाल गुळ व्यापार व्हायला आहे तो तिथं पण बंधनं गव्हर्नमेंटनं, केंद्र शासनानं टाकली पाहिजे त्या राज्यात सुद्धा, तर परत आणि सांगली पेठेत आवक होईल आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला मिळेल। कारण इथं सगळेच व्यापारी जर आले तर कॉम्पिटिशन लागेल आणि शेतकऱ्याला त्यामुळं दर जास्तीत जास्त मिळून जाईल। आणि आता गुळ एकदम म्हणजे सांगलीत येणारा सगळ्यात महाराष्ट्र राज्यात तर अति उच्च प्रतीचा गुळ आहे।